बच्चू कडू यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक व महाआरती। राज्याचे माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्र्यंबकेश्वर येथील आद्य ज्योतिर्लिंग मंदिरात प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्ह्याच्या वतीने विशेष अभिषेक व महाआरती करण्यात आली आहे। या धार्मिक विधींमध्ये पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी विशेष प्रार्थना करून बच्चूभाऊंना उत्तम आरोग्य लाभावे अशी सामूहिक मनोकामना व्यक्त करण्यात आली। यावेळी प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेचा नेता लवकर बरा हो अशा भावना व्यक्त करत वातावरण भावनिक केले। संपूर्ण विधी भक्तिभावाने पार पडले असून बच्चूभाऊंच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सर्वांना जय प्रहार। खरं तर आज 6वा दिवस आहे। आपले सर्वांचं दैवत बच्चू कडू साहेब अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे। 6 दिवस होऊनही सरकारला जाग येत नाहीये। बच्चू कडू साहेबांची प्रकृती खराब होत चाललेली आहे। त्यामुळे आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने या त्र्यंबक राजाला साकडं घालायला आलेलो आहोत की आमचं जे दैवत आहे बच्चू कडू साहेब यांची प्रकृती ठीक कर आणि हे जे देवेंद्र फडणवीस सरकार आहे यांना ठिकाणे आण आणि देव यांना सद्बुद्धी देव की ज्या आमच्या बच्चू कडू साहेबांच्या मागण्या आहे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणं, दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळणं, अशा एकूण 17 मागण्या, ह्या मागण्या पूर्ण करण्याचं परमेश्वर फडणवीस सरकारला बुद्धी देव। जय हिंद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।